सई फॅक्टरीत गेले? बघू का गेले का पण? अरे आदित्यसाठी जेवणाचा डबा घेऊन गेली ती फॅक्टरीत, बघ लिहिले तिथे बघ. अहो मेरिट होल्डर गुणवंत विद्यार्थी, ते लिहिलेलं वाचता येतंय मला. मग काय कळतंय की सगळं, काय प्रॉब्लेम आहे? अरे पिंट्या, तोच प्रॉब्लेम नाहीये का? की दुपारी डबा घेऊन गेले, मग डबा पोचला नाही अजून, आणि जर का डबा पोचला नसेल तर अजून घरी का पोचली नाही सई? वाजले किती? अरे हो, मुद्दा जरा काळजीचाच आहे. हे बंधू फोन लाव रे सईला. मी तुम्हाला कधी लग्न नाही करावं असं वाटलं? तसंच तुम्ही लपून लग्न नाही केलं का? बळवंत प्रभाकर, मी का करू? का फोन बिघडलाय तुझा? नाही बिघडला ना, पण नंबर काय तुझा? नंबर तुला नसेल जमत तर भाई. अरे सापडला. काल नाही, जरा घरनं फोन आलाय, आलेच मी एका मिनिटात. हा. बंधू मामा, अच्छा आदित्यला काही सांगू नकोस हे सांगायला करत असेल. बोला. हा, मी याच्यासाठी फोन केला. तू कुठे आहेस हे विचारला फोन केला मी. मी ठेवलेली चिठ्ठी मिळाली नाही का तुम्हाला? अरे बरोबर, कशी मिळणार? तुम्ही बिल्लूचा ऐकाड्याला गेला होतात ना. काय रे बंधू, घाम पुसायला काय झालं? काय झालंय काय? कुठे काय? अरे ते तू स्पीकर वरती फोन टाक, मी बोलतो तुझ्याशी. स्पीकरवर कसा टाकणार? सई, हॅलो सई. अगं काय ग? अगं कुठे आहेस? कुठे तू? काय झालंय? मी फॅक्टरीत आली आहे इथे आदित्यला डबा द्यायला. इथेच आता. अगं हो, पण एवढा वेळ? अगं वाजले किती? की सकाळचा डबा भरवतेस त्याला अजून तू? भरवला पण असता, पण तुमचा भाचा ना भांडलाय माझ्याशी. अगं पण कशामुळे झालंय तुमचं भांडण? बंधू मामा. बंधू तू बंधूंना भांडण झालं तुमच्यात? नाही, तसं नाही. मी असं म्हणत होते की बंधू मामांचा फोन आहे ना हा, त्यामुळे त्यांना सांगते बंधू मामा मी नंतर फोन करते. ओके, मी करते फोन. हा, बाय बाय बाय. काय झालं? घरी काही टेन्शन आहे का? नाही, सगळ्यात मोठं टेन्शन तर इथेच आहे, ते आधी दूर करूया. काय रे, कशावरून भांडण झालं असेल सई आणि आदित्य मध्ये? मला काय माहित. सई आणि आदित्यचं भांडण झालं, नवरा बायकोचं भांडण, त्यांचा खाजगी प्रश्न आहे ना, कशावर भांडायचं? धोत्रे, आता माझ्याच्याने नाही होत रे. खरंय रे तुझं. तुला सांगतो, अरे वर्षभरात या ऊसातून जो रस निघाला नाही ना, तो एका दिवसात आदित्य साहेब काढतायत. हो ना. अरे आपल्या अंगाचं पार छिप्पाड झालं तरी त्याचं काम काही थांबत नाही. थांबवा, आत्ताच्या आत्ता काम थांबवा, नाही तर एकेकाला असा हानीन ना की अंगातून मिशनीसारखा कडा आवाज येईल. ए मासाळ, काय धिंगाणा लावला इथं? हा, ही युनियन लीडरची दादागिरी ना माझ्या पुढ्यात नाही करायची. माझ्या हातचं गिळतोयस ना म्हणून अंगात जोर आहे तुझ्या. तुझं काय म्हणणं आहे नक्की? वाजले किती? ड्युटी संपली तरी इकडे काय काम आहे तुमचं? चला पटापटा मिशनी बंद करा आणि चला घरला. हे बघे, काम पूर्ण झाल्याशिवाय कोणी बी इथून हलणार नाही. अरे युनियन लीडर, काम पुरं करायचं आता ध्यानात आलंय वय तुमच्या? हे तुम्ही वेळेवर काम केलं नाही ना म्हणून त्या आदित्य साहेबाला इथं उशिरापर्यंत बसायला लागतंय. त्यो इथं बसलाय ना म्हणून त्याच्या बायकोला तिथं उन्हातानाचं बाहेर बसायला लागतंय. ते काय नाही, आता लय झाला. हे बघ, आपलं लग्न आता जुनं झालंय, साहेबाचं आणि मॅडमचं नाही. त्याचं नवं लग्न तुझ्यामुळे फाटलं ना भगवान, तर देवा शपथ सांगते या सगळ्यांसमोर तुला फाडल्याशिवाय राहणार नाही. त्या माझ्या थोबाडाकडे काय बघताय? चला मिशनी बंद करा, आजचं काम स्टॉप. काय चाललंय इथे? सई, काय तमाशा आहे? आणि तुम्ही काम का थांबवलंय? आदित्य सर,
तुम्हाला मोतीबिंदूचा त्रास आहे का? मला डोळ्यांचा कुठलाच त्रास नाहीये, मला सगळं स्पष्ट दिसतंय. काय चाललंय? मग तुमची बायको तुमच्यासाठी दिवसभर उपाशी तापाशी बाहेर बसले, ती नाही दिसली तुम्हाला? फक्त कामच दिसतंय. झाला की आता घरी जायचा टाइम, बंद करा काम. एक मिनिट, कुणीही काहीही बंद करणार नाही. आजचं टार्गेट पूर्ण झाल्याशिवाय कुणीही घरी जाणार नाही. टार्गेट पूर्ण झालंय माऊली. काय? हे पहा ना, आज कित्येक वर्षात पहिल्यांदाच असं घडलंय की टार्गेट पूर्ण झालंय, आणि ते पण वेळेच्या आधी. तुम्ही कितीही नाही म्हणालात ना तरी हा तुमच्या येण्याचा पायगुण आहे. जाधव बुवा, बाप्याच्या पायात असतं ते फक्त पायतान. खरा पायगुण हा लक्ष्मीच्या पायात असतो, आणि या फॅक्टरीची लक्ष्मी इथं आहे. सईताई आल्या आणि काम पूर्ण झालं. सॉरी बघा आदित्य भाऊ, नाही बोलल्या बिगर राहत नाही म्हणून लहान तोंडी मोठा घास घेतो. बायकोवर जास्त राग धरायचा नसतो. नाही त्याचं कसं आहे, पावसाची किंमत ही दुष्काळ पडल्याशिवाय कळत नाही हो. तेव्हा स्वतःच्या रागापायी तिला हातची जाऊ देऊ नका. युनियन लीडर चला घरी, पोर वाट बघत असेल. तुम्ही बी निघा रे. आदित्य, सर, तू नाही का अजिबात म्हणणार? बोल. सॉरी. नाही बरोबर आहे, तूच म्हणलं म्हणजे सॉरी, कारण तुझ्यावरती चिडलो होतो मी एवढा. हो, आणि म्हणून स्वतःही उपाशी राहिलास आणि मला सुद्धा दिवसभर उपाशी राहण्याची शिक्षा दिलीस ना. मग तुला अशी शिक्षा वगैरे द्यायची नव्हती ग. मला सुद्धा तुला हर्ट करायचं नव्हतं यार. सही, पण आता माझ्या मामांबद्दल असं काही उलट सुलट कोणी बोललं तर माझी जाम चिडचिड होते, तुला माहिती आहे ना. आणि तुलाही माहितीये ना, तुझ्याशी न बोलता मी नाही राहू शकत. अरे पण काय बोलायचं, कसं बोलायचं हे जरा कळलं पाहिजे की नाही. मग तुलाही कधी चिडायचं, कसं चिडायचं हे कळायला हवं की नको? हो बाई, मी चुकलो. नाही, माझं चुकलं. अरे आता म्हणतोय ना मी चुकलो. अरे पण मी म्हणते ना माझं चुकलं, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे माझा प्रॉब्लेम आहे की मी तुझ्यावर उगाचच राग धरून ठेवतो ग. आणि माझा हा प्रॉब्लेम आहे की मी एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना की सतत त्या गोष्टीचाच विचार करत बसते, आणि मग त्या फ्लो मध्ये अशी वाहवत जाते उगाच. बर, यापुढे जर तू अशी वाहवत जाऊ लागलीस ना तर मी तुझा हात असा प्रेमाने धरून ठेव. आणि मी सुद्धा तुझा हात कधीच सोडणार नाही, आणि तुला त्रास होईल असं कधी वागणार नाही. चक्रम आहेस, चक्रम. तू डंबो आहेस, तू त्रास आहेस, तू डोक्याला शॉर्ट आहेस, मारकुटी म्हैस आहेस, तू डोंगा रेड आहेस. मग मी उपाशी आहे. ए हो, अरे यार आपण खाऊन घे हसल पटकन. सॉरी सॉरी, फार झालं. गार तर गार. तू नाही, सॉरी, तुम्ही बसा ना. ते सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं. त्याचं काय ना, उद्या आपल्या वस्तीत होळी आहे. त्या होळीला तुम्हाला दोघांनी बी यायचंय. उद्या होळी आहे? हा. अगं पण आम्हाला खरंच यायचंय, पण आम्हाला नाही येता येणार. आमच्याकडे घरी ब्रह्मेंकडे सुद्धा अगदी पारंपरिक होळी साजरी केली जाते. नाही नाही नाही, ते काय आम्हाला माहित नाही.
तुम्ही आम्हा कामगारांचा आणि आमच्या घरचा एक भाग झालाय, तेव्हा कधीतरी आमची होळी भाग. भगवान, खरंच माझे मामा नाही सोडणार. अहो मग रंग खेळायला या ना. बापरे, रंगबिंग म्हणजे तर मी येईन. मला जाम आवडतं रंगांची होळी. मॅडम, मामांची परवानगी कोण घेणार? त्यात कसली परवानगी काढायची आहे? दादा मामा थोडी ना नाही म्हणणार आहेत होळी खेळायला. सही अगं, ब्रह्मेंच्या घरामध्ये बाप जन्मात कोणीही रंगाने होळी खेळलेलं नाहीये आणि दादा मामा तसा खेळूही देणार नाही. आर यू सिरियस? डॅम सिरियस. ठीक आहे. तसंही मी या घरात आल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या, तशी ही सुद्धा गोष्ट बदलेल. तू बघ रे फक्त, मी ना असं यू यू पटवेन सगळ्या मामांना. यू यू बाकीचे सगळे मामांचं ठीक आहे, दादा मामा तुझा ऐकणं अशक्य. मला जमेल, मी पटवून देईन दादा मामांना. लागली वेट? लागलीच. डाळ डाळ चण्याची डाळ आदल्या दिवशी भिजली, दुसऱ्या दिवशी शिजली. डाळीचं बनलं वरण, वरण नाही पुरण. पुरणाची बनते पोळी, पोळीवर पडलं तूप. सईबाई सईबाई, मला लागली भरपूर भूक. ताट दे मला. हसतेस काय? बरोबर ओळखलं की नाही मी? पिंड्या मामा, तुमचं नाक कधी चुकेल का? माझं नाक ज्या दिवशी चुकेल ना, तसं नाक कापून मी हातात देईन. पण तो दिवस आज नाही, आज आहे पुरणपोळीचा दिवस. अरे हे बंधू, अरे हे बंधू, या पिंट्याच्या अंगात आलं. अरे याच्या अंगात देव किंवा भूत कसं येईल? अंगात जागा कुठे? नाही काय माझ्या अंगात जागा नाही, पोटातही जागा नाही, कारण साईबाई आपल्यासाठी आज पुरणपोळी करणार आहे. पुरणपोळी? अरे वा, अरे पुरणपोळी? काय ग सई, काय विषय? तुम्हाला माहिती नाही, आज होळी आहे. ओ हो, होळी म्हणून पुरणपोळी. वा. अगं तिथी पंचांग हे सगळं दादाचं डिपार्टमेंट आहे. आम्ही मामा फक्त मामा म्हणायला. पण या वर्षी तसं चालणार नाही. ही माझी या घरातली पहिली होळी आहे. आपण एकदम फुल ऑन साजरी करू होळी. म्हणजे छान होळीची पूजा करू, एकत्र आरडाओरडा करू, थंडाई पिऊ, पुरणपोळी खाऊ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रंग. रंग काय झालं? तू जे म्हणतेस ना, ती होळी नाही, त्याला रंगपंचमी म्हणतात. तेच ते, होळी है असं म्हटलं की रंग उडतातच ना. रंगपंचमी म्हटलं की आपल्या घरी सगळ्यांच्या चेहऱ्याचे रंग उतरतात. रंगाचा एक शिंतोडा जरी आपण उडवताना दिसलो ना, तरी दादा होळी म्हणून हे घर पेटवेल अख्खं. हे आमच्या समोर बोललीस तर ठीक आहे, पण दादा समोर बोलू नकोस. त्याला पटणार नाही. पण तुम्हाला पटतंय ना? पटतंय ना बंधू मामा? पिंट्या मामा, तुम्हाला पटतंय ना? भाई मामा, तुम्हाला? रे 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 रे, कसं काय असं झालं? तू तर पैसे सुरू होण्याआधीच हरलीस. मी म्हणलं होतं ना तुला, आपल्या घरात कुणीही रंगांनी होळी खेळणार नाही. खेळणार आहे. ब्रह्मेंच्या घरातला प्रत्येक जण रंगात रंगून जाणार आहे. इम्पॉसिबल. इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करायला आवडतं मला. तू बघ मी कशी सगळ्या मामांना होळी खेळण्यासाठी पटवते ते. या घरात रंगांचा सेन्स कोणाला आहे? या घरातली सगळ्यात कलरफुल पर्सनॅलिटी कोणाची आहे? या घरात खरी रंगत कोणामुळे? कोणामुळे? कुणामुळे? कुणामुळे? तुमच्यामुळे. हे बघ, रंगांचं म्हणशील ना सई, तर मला फक्त रांगोळी घालता येत. हो पिंट्या मामा, रंग खेळण्यात आणि रांगोळी घालण्यात काही फरक नाहीये. जमिनीऐवजी अंगावर रंग उधळायचे. तुम्ही तुमच्या आयुष्यात केवढे रंग उधळता?
रंग उधळण्याचा अर्थ तरी कळतोय का तुला? पण तुम्हाला माझ्या बोलण्याचा अर्थ कळतोय ना, आणि मेन म्हणजे पटतोय ना. अगं मला पटतंय, पण दादाला पटणार नाही. रंगाशिवाय तो आपल्या सगळ्यांची थोबाडं रंगवेल. आपण इतके रंग खेळू की त्यांना अजून रंग लावायला जागाच उरणार नाही. अगं नको सई, गेल्या आठवड्यात तुझं आणि दादाचं भांडण झालं तेव्हा सत्यनारायण आला होता धावून. पण आता तुम्ही माझ्यासाठी एवढंही नाही करणार. ठीक आहे, मी सहन करेन. ए बाई, नको, तू डोळ्यातनं पाणी पण काढू नको ग, मी तुझ्या पाया पडतो. आता याच पाण्याने मी माझी होळी खेळेन, पण तोंडातून एक शब्दही काढणार नाही. अगं सई, असं नको करूस. तू बोलणं सोडलंस तर आमच्या आयुष्यातले सगळे रंग उडतील. ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल सगळं आयुष्य. सई प्लीज रडू नकोस. मग तुम्हीच सांगा काय करू मी. तू एकटीने काहीच करू नकोस, आपण सगळे मिळून करू. या वर्षी ब्रह्मेंच्या घरात रंगांची होळी साजरी कर. नक्की? आमच्याकडून नक्की, पण दादाच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. अप्पा काय करताय तुम्ही? सईबाई आलीच ना उपास. आज मी तुला सगळ्या आरत्या शिकवणार आहे. पण अप्पा गणपतीला अजून भरपूर वेळ आहे. असं कसं? कालच गणपती बाप्पाचा तो उंदीर मामा माझ्या स्वप्नात आला मला. अहो झोपण्यात काय, सणासुदीला झोपतात थोडी गे. काय सांगता? मग काय झालं? मग काय, मी ताडकन उठून बसलो आणि विचार करू लागलो की या दिवाळीला तुला कुठल्या रंगाची साडी घ्यायची. अप्पा तुम्ही ना खूप क्यूट आहात. क्यूट? मेहनत करावी लागते. सहजासहजी कुणाला क्यूट नाही म्हणता येत काय. हो, आणि गणेशोत्सव आला की या घरात एक वेगळीच रंगत येते. आपण रंगत तर वेगळ्या सणाने सुद्धा येऊ शकते, आणि तो रंगाचा सण आता आलाय. कोणता? होळी. होळी, होळी 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 म्हणजे पूर्णाची पोळी. हो, साहेबाच्या पोटात बंदुकीची गोळी. अप्पा मला खात्री होती की तुम्ही खूप खुश होणार आहे ऐकून. अर्थात होळी आणि धुळवंडीचं नाव ऐकून कोण खुश नाही होणार. दादा मामांनी सगळ्यांना स्ट्रिक्टली सांगितलंय की या घरात कुणीही रंग खेळायचा नाही. त्याचं असंच आहे. बरोबर, मला फुटबॉल खेळायची इच्छा होती, नाही म्हणायला. आता रंगाचं नाही म्हणतोय. बघा ना, आता अप्पा मला सांगा, दिवाळीत जर का कंदील नाही लावला तर चालेल का? नाही चालणार. रक्षाबंधनला जर का राखीच नाही बांधली तर चालेल? नाही चालणार. मग होळीला आणि धुळवडीला जर का रंगच खेळलो नाही तर चालेल का? कसं चालेल? मुळीच चालणार नाही. या घरात दादा म्हणेल ते होणार नाही, मी म्हणेन तेच होणार. ते काही नाही, या वर्षी या घरात होळी रंगाची उधळण करूनच होणार. आदित्य कश्यप, मी बेट जिंकणार. काय रे, कुठे निघालास? बाप्पा कुठे म्हणजे का? ऑफिसला. सांभाळून कडेकडेने जा बरं का. अप्पा तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं ना त्यांना? दादाला काहीतरी सांगायचं. काय? हा बरं, हरकत नाही, आठवलं की सांगा, फोन करून सांगा. निघतो मी आता. सण सण हो, सण सण. दादा सणसण तर सकाळपासून पाठीत. अरे बापरे, मग पटकन बाम लावून देऊ का? अरे बाम नको. रंग 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 रंग. हा, रंग लाव. रंग? रंग लाव म्हणजे काय आप्पा? अरे घराला रंग लावायला झालाय ना. अहो आप्पा काय बोलताय? आत्ता सई आणि आदित्यच्या लग्नाच्या वेळेला सगळ्या घराला नवीन रंग लावलाय की नाही? मग अरे हो, खरंच. अप्पा आज होळी आहे ना, तुम्हाला त्याबद्दल काहीतरी सांगायचं होतं ना? अरे होळी. हा दादा, घरभर सगळे दिवे लागले पाहिजे. येताना खूप सारे कंदील घेते बरं का. आणि हा, राखा आणायला विसरू नकोस. अप्पा होळीला राख्या किंवा कंदील नाही लावत, रंग लावतात. रंग आणायला सांगा ना त्यांना. अच्छा अच्छा. दादा एक मिनिट आप्पा, एक मिनिट. इकडे आता तुमच्या खांद्यावरती बंदूक ठेवून जो गोळीबार चाललेला आहे ना, तो सगळा माझ्या लक्षात आलेला आहे. पण हे बघ,
आज सणाचा दिवस आहे, मला घरात भांडणं नको, कळलं का? ते रंग वगैरे लावायचं काही मनात सुद्धा आणू नकोस. आपण संध्याकाळी होळी पेटून पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करू, पण रंग लावायचा नाही म्हणजे नाही. नाही म्हणजे नाही, तेच म्हणत होतो मी. चला येतो मी. शमशेर सिंग, बेटा तुमसे ना हो पाए. कशाला स्वतःला त्रास करून घेतेस? हे सोडून दे. पैस वगैरे जिंकणं नाही व्हायचं तुझ्याच्याने. लाजू, तू ना फक्त होळीची तयारी सुरू कर, कारण काहीही झालं तरी मी दादा मामांना रंग लावणारच.